नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज फिजिक्स या विषयाचा बोर्ड परीक्षेचा पेपर झाला. या फिजिक्स या विषयामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले होते, ओव्हरऑल जर पेपरचं आपण प्रेडिक्शन म्हटलं तर पेपर हा मीडियम लेवलचा होता. आता या पेपरमध्ये सेक्शन ए मध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. तर हे जे उत्तर आहेत मुलांनो, ते सर्वांनी चेक करून घ्या. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज नथिंग बट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर या सेक्शनमध्ये जर पाहिलं तर पहिला क्वेश्चन आहे, व्हेन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोलिज टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप, टोटल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप. आता याचा आन्सर अत्यंत इझी आहे. आपण ज्यावेळेस मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा पार्ट बघितला होता त्यावेळेस व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट हे पाहिलं होतं. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, परंतु या ठिकाणी त्यांनी आपला सरफेस एरियाचं काय होईल, एरिया कमी होईल का जास्त होईल. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे, जर का असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स असतील तर त्यांचा एरिया जास्त असतो, आणि यांना जर आपण एकत्र केलं आणि त्यांच्यापासून जर सिंगल एक मोठा ड्रॉप बनवला, ऑब्वियसली एरिया हा डिक्रीज होणार आहे. सो या ठिकाणी आपण आन्सर म्हणू शकतो डिक्रीजेस. ओके, सो टोटल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप डिक्रीजेस. ऑप्शन ए इज युअर आन्सर. यानंतर मुलांनो, अँड आयडल गॅस मोलिक्युल्स पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. कळलं? आयडल गॅसमध्ये आपण पाहतो गॅस मोलिक्युल्सला फक्त कायनेटिक एनर्जी असते, त्यांना पोटेन्शियल एनर्जी नसते. म्हणजे याचे देखील आन्सर आपला ऑप्शन ए आहे. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इन्क्रीज्ड, जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली अबाव द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, किपिंग इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट, म्हणजे इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवायची आणि फ्रिक्वेन्सी वाढवत चालायचं, तरी देखील फोटो इलेक्ट्रिक करंट हा तुमचा कसा राहणार आहे मुलांनो. हे तर डायरेक्ट सेंटेन्स तुम्हाला विचारलेलं आहे, दॅट इज नथिंग बट रिमेन्स कॉन्स्टंट. कळलंच पण नक्की? ठीक आहे, बघा असं. तर पहिल्याचा आन्सर ए आहे, दुसऱ्याचा आन्सर ए आहे, आणि तिसऱ्याचा आन्सर आहे तुमचं ऑप्शन सी. यानंतर आपण जर पाहिलं तर फोर्थ MCQ एकदा चेक करून घ्या. फोर्थ MCQ मध्ये त्या ठिकाणी द प्रोसेस इन विच हीट इज नायदर ॲब्झॉर्ब, म्हणजे हीट ॲब्झॉर्ब पण होत नाही आणि हीट जी आहे त्या ठिकाणी रिलीज पण होत नाही, म्हणजे हीट ट्रान्सफर इज इक्वल टू 0 झाला. सो ऑप्शन डी ॲडियाबॅटिक प्रोसेस ही कोणती प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. यानंतर हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला विचारलेला आहे कोनिकल पेंडुलमचा. आपल्या सर्वांना ओके, टी इज इक्वल टू 2 पाय रूट एल कॉस थिटा अपॉन जी असा फॉर्म्युला आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी ऑप्शन्स थोडेसे मॉडिफाय करून दिलेले आहेत. तर ऑप्शन जर आपण बघितले मुलांनो, तर ऑप्शन बघा, टी इज इक्वल टू, एक मिनिट, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी, हे आपलं ओरिजिनल आन्सर आहे, राईट. पण ऑप्शनमध्ये आपल्याला असं काही आन्सर दिसत नाही. ओके, ऑप्शन सी जर आपण केअरफुली बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 4 पाय आणि अंडर रूटच्या आतमध्ये परत 4 दिलेला आहे. सो या ठिकाणी जर आपण हे व्यवस्थित बघितलं, एल कॉस थिटा अपॉन 4G, म्हणजे याचा स्क्वेअर रूटचा 2 बाहेर येईल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, या ठिकाणी त्यांनी दिला आहे 4 पाय. सो हे आन्सर तुमचं मॅच होते. म्हणजे हा जर 4चा स्क्वेअर रूट काढला, हा जर 2 बाहेर आणला, सो 2 इंटू 2 विल बी, म्हणजे 2 2 जा 4. सो तुमचा आन्सर येणार आहे ऑप्शन, दॅट इज नथिंग बट सी. तर हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. हे ऑप्शन तुम्ही चेक करून घ्या, राईट. ओके, सो ऑप्शन सी इज युअर आन्सर. यानंतर मुलांनो, हे तर काय डायरेक्ट आन्सर आहे. कंडक्टिंग रॉड आहे, आपण त्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करत आहोत, तो पिवोटेड पॉईंट वगैरे. सो डायरेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. अ मेटल सरफेस इज इल्युमिनेटेड बाय फोटॉन्स ऑफ एनर्जी. तर या ठिकाणी एनर्जी वन तर या ठिकाणी एनर्जी वन त्यांनी आपल्याला किती दिली आहे चेक करा, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी टू दिलेली आहे 2.5, एनर्जी टू दिलेली आहे 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि विचारलेला आहे वेवलेंथचा रेशो. सो आपल्याला सर्वांना माहीत आहे एनर्जी इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा, म्हणजे एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय झालं, लॅम्बडा. त्यांनी आपल्याला विचारलं आहे लॅम्बडा 1 ॲज टू लॅम्बडा 2. सो याच्यावरून मी असं म्हणू शकतो की लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे, हेन्स E2 अपॉन E1. सो जर हे E2 अपॉन E1 असेल तर E2 आपल्याकडं 2.5 आहे, अडीच आहे समजा, आणि E1 आपल्याकडे 5 आहे. सो अडीच एका अडीच आणि अडीच दुने 5. सो 1/2 इज युअर आन्सर. सो या केसमध्ये आपला आन्सर जे आलेला आहे 1:2. सो ऑप्शन बी इज युअर आन्सर इन केस ऑफ क्वेश्चन नंबर
7. लक्षात आलं सर्वांच्या क्लिअर? ओके. आता हे जर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर पुढचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघूया नेमकं काय दिलंय ते. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघूया. ठीक आहे. अ पार्टिकल इज सब्जेक्टेड टू 2 पॅरलल SHMs x इज इक्वल टू, आता या ठिकाणी जर बघितलं आपण इथं 2 दिसते आपल्याला. सो ॲम्प्लिट्यूड 1 जो आहे तो 2 आहे, ॲम्प्लिट्यूड 2 जो आहे तो पण 2च आहे आणि फेज डिफरन्स π/3 आहे. सो म्हणजे या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर ॲम्प्लिट्यूड जो आहे, पहिला ॲम्प्लिट्यूड A1 इज इक्वल टू 2 आहे, दुसरा ॲम्प्लिट्यूड A2 इज इक्वल टू तो सुद्धा 2च आहे आणि दोघांमध्ये आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साईनच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, π/3. सो फेज अँगल जो आहे तुमचा हा π/3 त्या ठिकाणी येत आहे, राईट. ओके. कॅल्क्युलेशन जर केले त्यांनी आपल्याला असं विचारलं रिझल्टंट किती. सो रिझल्टंट R इज इक्वल टू रूटमध्ये A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय, हे तर तुम्हाला सर्वांना जवळपास माहीतच आहे. सो A1 स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, परत याचं पण 2 स्क्वेअरच आहे, प्लस ट्वाईस A1 2 आहे, A2 पण 2 आहे आणि कॉस π/3 म्हणजे कॉस 60 आहे. ओके, ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन्स केल्यावरती 2 स्क्वेअर समजा 4 प्लस 4 प्लस 2 इंटू 2 4 इंटू 2 8 समजा आणि कॉस 60 इज साईन 30 म्हणजे 1/2 कॅन्सल कॅन्सल 4. सो या ठिकाणी आपल्याला कळलं 4 आणि 4 आणि 4 किती झाले, 4 त्रिक 12 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 4 इंटू 3. सो 2√3 हे त्याचा आन्सर यायला पाहिजे. सो 2√3 इथं दिसतंय का आपल्याला, कुठं दिसतंय. सो ऑप्शन बी इज युअर आन्सर, ऑप्शन बी. सो ऑप्शन बी हे तुमचा आन्सर या ठिकाणी येत आहे. आता पुढचा प्रश्न बघूया 9 नंबरचा काय दिला त्यांनी. बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. बर, त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट दिलेला आहे, मॅग्नेटिक मुवमेंट. सो मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेशन या साईडला करतो मी. सो मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे स्मॉल m इज इक्वल टू 10, क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे, युनिट वगैरे काही लिहित नाही बसत. क्रॉस सेक्शनल एरिया आहे 2.5 इंटू 10⁻⁻4. इफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, सो mz इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला आहे, mz इज 10⁻6 आणि लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. सो लेंथ विचारलेली आहे. किती सिंपल क्वेश्चन आहे मुलांनो, ठीक आहे. ओके, असं आता बघा मॅग्नेटिक इंटेन्सिटी mz इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, नेट मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन वॉल्यूम. सो मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. ओके. सो या केसमध्ये mz जो आहे, mz आहे आपल्याकडे 10⁻6. सो एक मिनिट, सो या पर्टिक्युलर केसमध्ये जर पाहिलं तर mz ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 10⁻6. सो या ठिकाणी मी लिहितो 10⁻6 इज इक्वल टू m नेट जो दिसतोय, नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, तो किती आहे 10 अपॉन व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ आहे. सो एरिया आपल्याला दिला आहे 2.5 इंटू किती आहे हा 10⁻⁻4 आणि लेंथ फाइंड आउट करायची, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चला पुढं. सो लेंथला मी या बाजूला शिफ्ट करतो. सो लेंथ इज इक्वल टू हा 10 आहे तसाच इंटू 10⁻6 आहे, ह्या बाजूला शिफ्ट करतो 10⁻⁻6 होईल अपॉन 2.5 इंटू 10⁻⁻4. सो लेंथला मी ह्या बाजूला घेऊन आलो, अडीच एक अडीच ना, अडीच गुणिले 4 झाले 10 इज इक्वल टू हे झाले 4 गुणिले कॅन्सल कॅन्सल 10⁻⁻2 मीटर. ओके, ऑप्शन आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं येतं आणि 10⁻⁻2 मीटर म्हणजे सेंटीमीटर. सो युअर आन्सर इज 4 सेंटीमीटर. युअर आन्सर इज 4 सेंटीमीटर, राईट. ओके, सो इथं ऑप्शन आहे का 4 सेंटीमीटर, तर ऑप्शन आहे तुमचा बी. बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन बी. आता 10 नंबरचा जो MCQ आहे तो एकदा बघूया. ठीक आहे.
10 नंबरचे MCQ सर्वजण चेक करून घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला 10 नंबरचा जो काही MCQ दिसतोय त्यामध्ये इन LCR सिरीज एक्सेल इज ग्रेटर दॅन, त्यांचं असं म्हणणं आहे की एक्सेल हा मोठा आहे. सो एक्सेल इज ग्रेटर दॅन XC आणि टॅन फाय विचारला आहे. काय प्रॉब्लेम नाही. टॅन फायचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण बघितला आहे. हे क्वेश्चन नंबर 10 आहे ना, ठीक आहे. सो टॅन फाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, XL मायनस XC अपॉन R. आपण इम्पिडन्स ट्रायंगलवरती ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या होत्या, बरोबर. ठीक आहे. आता इथं बघा XL मोठा आहे. आता जर XL मोठा असेल तर ही XL मायनस XC ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, म्हणजे हे सगळंच पॉझिटिव्ह येईल. आणि टॅन फाय कोणत्या अँगलला टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, जर तुमचा हा अँगल म्हणजे फाय हा कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो ऑप्शन पॉझिटिव्ह आहे का कुठं, ठीक आहे. आणि तसं पण XL मायनस XCच विचारलंय ना, म्हणजे टॅन फाय कसा येईल असं विचारले. XL मोठा म्हटल्यानंतर टॅन फाय इज इक्वल टू पॉझिटिव्हच येणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 10चा आन्सर या ठिकाणी सी आहे. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर सी आहे. लक्षात आलं सर्वांचे, क्लिअर, ओके. आता जर आपण पाहिलं तर सेक्शन ए मधील जो काही क्वेश्चन 2 आहे त्या क्वेश्चन 2 मध्ये असणारे जे काही 1 सेंटेन्स आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया आणि बघू तुमचे आन्सर्स वगैरे काय आलेत. ठीक. तर पहिला आहे तुमचं स्टेट द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला विचारलेला आहे, E इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला ना इंटेन्सिटीचा, E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला विचारलाय. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपला इझी क्वेश्चन आहे. नेम द इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट ऑफ EMF. आपल्याला माहित आहे जर EMF मेजर करायचा असेल तर व्होल्टमीटर वापरतात का पोटेन्शियोमीटर, डेफिनेटली पोटेन्शियोमीटर. सो 2 नंबरचा जे आन्सर आहे दॅट इज नथिंग बट पोटेन्शियोमीटर. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्सपिरियन्स बाय द स्टेशनरी चार्ज. आता 3 नंबरच्या केसमध्ये जर बघितलं या ठिकाणी चार्ज त्यांनी आपल्याला स्टेशनरी दिलेला आहे. जर चार्ज हा स्टेशनरी आहे म्हणजे चार्जची व्हेलॉसिटी झाली 0. पुढे काय म्हणते, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये तो चार्ज ठेवला आहे. आपल्याला माहीत आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण चार्ज मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल तर त्याच्यावरती जो फोर्स लागतो मॅग्नेटिक फोर्स FM इज इक्वल टू QVB साइन थीटा. आणि ही कंडिशन मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेली आहे. सो व्हेलॉसिटी 0 आहे, सो 0 इंटू दिस विल बी 0, सो नो फोर्स. सो फोर्स 0 लागेल. विच प्रॉपर्टी ऑफ बार मॅग्नेट इज यूज्ड इन द नॅव्हिगेशन, दॅट इज डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. ओके. थोडासा रेफरन्स हा क्लास 11 मधला जो मॅग्नेटिझम चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये सुद्धा याचा तुम्हाला थोडाफार रेफरन्स घ्यायला लागेल, कारण तिथूनच हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. सो विच प्रॉपर्टी ऑफ बार मॅग्नेट इज यूज्ड इन द नेव्हिगेशन, दॅट इज नथिंग बट डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी, ठीक आहे. यानंतर हा क्वेश्चन आहे बघा 5 नंबरचा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर करतो तो सॉल्व क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा त्यांनी, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विड्थ ऑफ 2 स्लिट्स आर इन द रेशो. आपल्याला माहित आहे स्लिट विड्थ W1/W2 is in the ratio 25:1, 25/1. आपल्याला हे माहित आहे स्लिट विड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी आणि इंटेन्सिटी इज डायरेक्शनल टू अँप्लिट्यूड रेशो. कळलं सर्वांना, क्लिअर, ठीक आहे. सो या केसमध्ये मी असं म्हणू शकतो की स्लिट विड्थ इज डायरेक्शनल टू अँप्लिट्यूडचा स्क्वेअर याच्यावरनं. सो याच्यावरनं जर आपण रेफरन्स घेतला तर A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर इज इक्वल टू 25:1. कळलं, A2 स्क्वेअर आहे ना, ठीक आहे. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट जर काढलं तर 5:1 इज युअर आन्सर. ओके, हे एक झालं. बीटा प्लस डी के हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, आपल्या नोटबुकमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, ठीक आहे. यानंतर इफ द टेन्शन इन द सोनोमीटर वायर इन्क्रीज बाय 21%. तर आपण
तर हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करूया. त्यांचं काय म्हणणं आहे, इफ द टेन्शन इन द सोनोमीटर वायर इन्क्रीज बाय 21%, सोनोमीटर वायरमधलं टेन्शन 21% वाढवलं. एक ॲझ्युम करू की इनिशियली असणारं टेन्शन T1 आहे. इनिशियली असणारं जे काही टेन्शन आहे दॅट इज नथिंग बट T1. ओके. सो बघा इथं आन्सर मी त्या ठिकाणी तयार करतो. सो क्वेश्चन नंबर तुमचा आहे क्वेश्चन नंबर 7 आहे. सो क्वेश्चन नंबर 7मध्ये बघा, टेन्शन समजा मी म्हणतो इनिशियल टेन्शन T1 इज इक्वल टू T होतं. आता फायनल टेन्शन T2 इज इक्वल टू 21% वाढ केली, म्हणजे T प्लस 21% वाढवले, 21% टेन्शन वाढवलं. सो हिअर T प्लस 21% म्हणजे 21/100T. कॅल्क्युलेशन करा, हे झालं 100T प्लस 21T अपॉन 100. सो 121T अपॉन 100 या ठिकाणी अशा प्रकारे हे तुमचं फायनल टेन्शन झालं. लक्षात आलं? ठीक आहे. कम्पेअर इनिशियल फ्रिक्वेन्सी. आपल्या सर्वांना माहीत आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. इन केस ऑफ अ ट्रान्सवर्स स्टेशनरी स्ट्रिंगचीच केस आहे नाही. सो या केसमध्ये आपल्याला माहिती फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, किंवा डायरेक्टच लिहितो, आपल्याला माहीत आहे की फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूटमध्ये टेन्शन आहे, बरोबर. आणि मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की टेन्शन आपण 21% वाढवलं तर फ्रिक्वेन्सीचं काय होईल. सो फ्रिक्वेन्सी इज ॲडिशनल टू रूट टेन्शन. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी 1 अपॉन फ्रिक्वेन्सी 2 इज इक्वल टू काय आन्सर येईल, स्क्वेअर रूटमध्ये T1 अपॉन T2. सो फ्रिक्वेन्सी 1 अपॉन फ्रिक्वेन्सी 2, सो स्क्वेअर रूटमध्ये टेन्शन T1 हा T आहे, टेन्शन T2 हा 121T अपॉन 100 आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 100ला वरती घेऊन जातो, फ्रिक्वेन्सी N1 अपॉन N2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 100 जाऊ द्या वरती. सो 100T हे 100 वरती गेला अपॉन 121T. सो Tला T झाला कॅन्सल, आणि मग या ठिकाणी आपला आन्सर काय येईल, फ्रिक्वेन्सी 1 अपॉन फ्रिक्वेन्सी 2 इज इक्वल टू रूटमध्ये 100 म्हणजे 10 आलं आणि 121 म्हणजे 11 आलं. कळलं सर्वांना? सो हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी, इनिशियल फ्रिक्वेन्सी अपॉन फायनल फ्रिक्वेन्सी. कम्पेअर द इनिशियल फ्रिक्वेन्सी विथ लॅटर. इनिशियल फ्रिक्वेन्सी म्हणजे N1. सो 10 अपॉन 11 हे त्याचं आन्सर झालं, 10:11. तुम्ही असं लिहू शकता 10:11. कळलं सर्वांना? क्लिअर? ओके, ठीक आहे. नेक्स्ट, डिफाईन सेकंड्स पेंडुलम. तर तुम्हाला माहितीच आहे सेकंड्स पेंडुलम. कळलं सर्वांना? सिम्पल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंड्स. तर अशा प्रकारे सेक्शन ए मधले जे काय 18 मार्क्स आहेत त्या 18 मार्क्सचे तुम्हाला आन्सर्स मी प्रॉपरली सांगितलेले आहेत. MCQज वगैरे चेक करून घ्या. तर मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.